हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही न्यू ट्रेडर असाल आणि जर तुम्हाला बिटकॉइनवरती ट्रेड करायचा असेल तर कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। प्राइस एनालिसिस आपण करणार नाही, आपण फक्त त्या बोल्ड पॉईंटवरती लक्ष देणार आहे ज्या गोष्टी आपल्याला ट्रेडिंगसाठी महत्त्वाच्या असतील। आणि न्यूबी ट्रेडर असाल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवावंच लागणार आहे। BTC USDT तुम्ही चार्ट जे सिलेक्ट करता ते तुम्ही USDTचा सिलेक्ट करा, जेणेकरून तुमचे जे काही मूवमेंट्स असतील, कॅन्डलस्टिकचे मूवमेंट्स असू दे, विक्स असू दे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे क्लिअर कट मिळतील। तुम्हाला जर डिफरन्स पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता BTC USD आणि BTC USDT ह्या दोन्ही करन्सीमध्ये थोडासा डिफरन्स आहे। आता आपण लक्षात घेऊयात, न्यूबी ट्रेडर असाल तर लेव्हरेज ट्रेडिंग तुम्ही बिलकुल करू नका, स्पॉट ट्रेडिंग करा। स्पॉट ट्रेडिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, किती रेंजमध्ये प्रॉफिट रेशो ठेवलं की आपल्याला ट्रेडिंग जर्नी इझी होईल। स्कॅल्पर असाल, स्कॅल्पर म्हणजे एक दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी तुम्ही ट्रेड होल्ड करू शकता, जेणेकरून 5 ते 10% प्रॉफिटचा टार्गेट रेशो असेल तर तुम्ही तेवढ्या रेंजमध्ये तो ट्रेड होल्ड करू शकता आणि प्रॉफिट्स रिअलायझेशन नंतर तुम्ही ते ट्रेड क्लोज करू शकता। बॉक्स ट्रेडिंग खूप हेल्पफुल असणार आहे। जर तुम्ही स्कॅल्पर असाल तर तुम्हाला इथे इझिली 5%, 10%, 15% तुम्हाला इथे कॅप्चर करता येऊ शकते आणि जे काही मोमेंट तुम्ही कॅप्चर करता ते विदाउट लेव्हरेज असणार आहे, म्हणजे तुमच्याकडे रिस्क लेवल खूप कमी आहे। जर 5% BTC डाऊन होत असेल तर तुमचा लॉस रेशो तिथे फक्त 5%चा आहे, पण लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये तसं नसणार आहे। जर तुम्ही 2x लेव्हरेजनी करत असाल तर तुमचं 5% तिथे 10%मध्ये कन्वर्ट होईल आणि 10% 20%मध्ये कन्वर्ट होईल। मिनिमम तिकडे तुम्हाला 2x लेव्हरेज घ्यावंच लागणार आहे। तर त्यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करेन स्पॉट ट्रेडिंग एक बेस्ट वे असणार आहे। स्पॉट ट्रेडिंगनी तुमच्याकडे एक कॉन्फिडन्स लेवल जनरेट होईल, कशा पद्धतीने ट्रेड तुम्ही होल्ड करू शकता। स्पॉट ट्रेडिंग कंटिन्यू करण्यासाठी तुम्ही बिटमार्टवरती रजिस्टर करू शकता, लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे। आणि एक बिटमार्टवरती कॅम्पेन चालू आहे, साइन अप एअर ड्रॉप आणि KYC तुम्हाला करायचं आहे। माझ्या लिंकनी तुम्हाला साइन अप करायचं आहे आणि KYC 1 KYC 2 दोन्ही तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत 25 एप्रिलच्या आत। डिपॉझिट करायचं आहे $90 पेक्षा जास्ती, 95-100 तुम्ही करू शकता 25 एप्रिलच्या आधी। त्यानंतर 35,000 पूल जे आहे ते 20 लोकांमध्ये डिवाइड केले जातील आणि हे एअरड्रॉप जे आहे ते INR मध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट होईल। न्यूबी ट्रेडर असाल, साइनअप करायचा असेल, बिटमार्टवरती करू शकता। ह्या कॅम्पेनसोबत तुम्ही एक चांगली सुरुवात करू शकता। ह्यामध्ये ट्रेड करण्यासाठी सिम्पली तुम्हाला ट्रेडवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर स्पॉटवरती क्लिक केलं की तुम्हाला इथे एक प्रोफेशनल जे इंटरफेस आहे ते तुमच्यासमोर येईल। इझी आहे, सोपा आहे, सगळ्या गोष्टी इथे तुम्ही क्लिअरली करू शकता चांगल्या लिक्विडिटी सोबत। चांगल्या लिक्विडिटी इन द सेन्स तुम्हाला बाईंग अँड सेलिंगमध्ये कोणत्याही पद्धतीचा अडचण येणार नाही। क्रिप्टोज तुम्हाला डिपॉझिट करण्यासाठी तुम्ही P2P ट्रेडिंग यूज करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही असेट्समध्ये जाऊन डिपॉझिट क्रिप्टो करून डायरेक्ट वॉलेटमधून तुम्ही क्रिप्टो ट्रान्सफर करून एक्सचेंजवरती आणू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही बिटमार्टवरती साइनअप करा आणि तुमच्या ट्रेडिंग जर्नीला स्टार्ट करा। बॉक्स ट्रेडिंगमध्ये तुम्हाला 5 ते 10%चे मुवमेंट्स कॅप्चर करता येईल आणि शक्यतो लिक्विडिटीच्या खालीच तुम्ही स्टॉप लॉस लावायचा प्रयत्न करा, म्हणजे तिथून आपल्याला रिव्हर्सल पॉईंट चांगला भेटत असतो। इकडे पाहू शकता प्रत्येक रिव्हर्सलच्या मागे एक लिक्विडिटी कॅन्डल आहे, छोटा असो मोठा असो, विदाउट लिक्विडिटी तिथे रिव्हर्सल आपल्याला पाहायला भेटत नाही। कॅन्डल्स बायर्स आणि सेलर्समध्ये फाईट्स चालू असतात, जेवढा व्हॉल्यूम ज्या दिशेने फ्लो होत असेल त्या दिशेने प्राइस लेवल जे आहे ते कंटिन्युएशन करत असतात। तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला एक ट्रेड इथे भेटत आहे, प्राइस लेवल जे आहे ते अंडर ट्रेंड लाईन आहे आणि इथे जर एक स्मॉल ब्रेकआउट आपल्याला पाहायला भेटला तर इथे बुलिश मोमेंटम इथे होऊ शकते। 10%चा मोमेंट आपल्याला इथे BTC USDT मध्ये पाहायला भेटेल। बिटकॉइन हाल्विंगमध्ये आता नेक्स्ट हाल्विंग आपल्याला 2028 मध्ये पाहायला भेटेल। हाल्विंग सक्सेसफुल झाला आहे म्हणजे लगेच तुम्हाला बुलिशनेस मार्केटमध्ये पाहायला भेटणार नाही। करेक्शन आणि कन्सोलिडेशन नंतर आपल्याला प्राइस मुवमेंट इथे इन्क्रीज झालेला दिसेल। स्पॉट ट्रेडिंगमध्ये तुम्ही 5% 10% जरी तुम्ही मुवमेंट कॅप्चर केले तर तुमच्यासाठी वेल अँड गुड असेल आणि ट्रेड तुम्हाला जास्तीत जास्त 1 दिवस किंवा 2 दिवस तिथे होल्ड करायचं आहे। जास्तीत जास्त प्रेफरेबल असेल ते म्हणजे बॉक्स ट्रेडिंग। विदाउट बॉक्स ट्रेडिंग तुम्ही कोणत्याही स्कॅल्प ट्रेडिंग घेऊ नका, म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर सेल टार्गेट किंवा बाय टार्गेट तुम्हाला इथे भेटणार नाही आणि शक्यतो स्पॉट ट्रेडिंगच करा, फक्त तुम्हाला बायचे सिग्नल्सच फाइंड आउट करायचे आहेत। सपोर्टला कॅन्डलस्टिक आलं की तुमचा ट्रेड तिथे प्रिपेरेशन व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त जे ट्रेड रेशो आहे तुम्हाला 1:1 मिनिमम पाहिजेलच आहे।
10 ट्रेड घेत असाल 7 तुम्हाला विन करायचे आहेत कोणत्याही कंडिशनमध्ये, तेव्हाच तुम्ही इथे स्कॅल्पिंग व्यवस्थित करू शकाल. 70% खाली जर तुमचा विन रेट येत असेल तर तुम्ही इथे इव्हेंच्युअली लॉसमध्ये जाणार आहे. 50% असेल तर तुमचा ट्रेड तिथे ब्रेक इव्हन होणार आहे आणि जर तुम्ही ट्रेड फीज मायनस केला तर तेवढा तुमचा तिथे लॉस होणार आहे. 60% 70% एक बेस्ट लेवल आहे प्रॉफिटेबल राहण्यासाठी. तर शक्यतो बॉक्स ट्रेडिंग फाइंड आउट करा. तुम्हाला बॉक्स ट्रेडिंग खूप वेळा इथे दिसेल, कारण बॉक्स ट्रेडिंग नंतरच एक मोठा मोमेंट येत असतो. इकडे एक पाहू शकता तुम्ही, इथे एक बॉक्स ट्रेडिंग होता. किती दिवसासाठी ड्युरेशन कॅल्क्युलेट केला तर 55 दिवस, 2 महिन्यासाठी इथे बॉक्स ट्रेडिंग होता. आणि इकडे पण तुम्ही पाहू शकता खूप दिवसापासून एक रेंज मार्केट चालू आहे, 60 दिवस, इथे पण 2 महिन्याचा ड्युरेशन चालू आहे. तर अशा पद्धतीने बॉक्स ट्रेडिंग तुम्ही शक्यतो फाइंड आउट करा, रेंज मार्केट शक्यतो फाइंड आउट करा, तेव्हाच तुम्ही इथे प्रॉफिट्स कमवू शकता. बिटमार्टवरती तुम्ही ट्रेडिंग जर्नीला स्टार्ट करू शकता, तसंच या कॅम्पेनला तुम्ही जॉईन करू शकता. मी लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं आहे बॉक्स ट्रेडिंगला स्ट्रिक्टली कशा पद्धतीने फॉलो करायचं आहे, स्कॅल्पिंगचे टिप्स, प्राइस आणि डॉमिनन्समध्ये काय डिफरन्स असतं, ट्रेंड लाईनचे स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत, ट्रेंड इंडिकेटर कोणता आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या चॅनलवरती मी पब्लिश केलं आहे. तुम्हाला जर क्रिप्टो रिलेटेड अपडेट्स पाहिजे असेल तर तुम्ही ह्या चॅनलला कनेक्टेड राहू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. याच्यासाठी इतकेच.